निलंगा शहरात संजय हलगरकर यांच्या विजयाने सत्याचा विजय झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। या ऐतिहासिक यशानंतर निलंग्यात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येत असून फटाके, ढोलताशांच्या गजरात कार्यकर्ते व नागरिक आनंद साजरा करत आहेत। या विजयाला जनतेच्या विश्वासाची पावती मानली जात असून संजय हलगरकर यांच्या नेतृत्वावर मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचे चित्र आहे। शहरात उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय हो। संभाजी भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संभाजी भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निलंगा नगर परिषदेमध्ये आज भाजपाच्या संजय हलगरकर यांचा 2026 मताने विजय झाला आणि निलंगा शहरामध्ये पूर्ण निलंगा शहरामध्ये आज जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी सुद्धा त्यांचे कार्यकर्ते आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत, काय सांगाल, काय आज आपली काय भावना आहे? भावना सांगायची व्यक्त म्हणजे की एवढी खुशी होत आहे की ती व्यक्त करू शकत नाही मी। जी पहिल्या टप्प्यामध्ये जे इलेक्शन पुढे ढकललेलं होतं त्यावेळेसच आमचा विजय निश्चित होता। समोरची पार्टी डगमगली असेल पण आम्ही ठाम होतो की विजय आमचा निश्चितच आहे आणि होणारच आहे आणि गुलाल आमचाच राहणार आहे आणि ते आज आम्ही गुलाल उधळून दाखवलं की गुलाल आमचाच आहे। खरं तर संजय भाऊ हलगरकर यांच्यावर अनेक टीका करण्यात आल्या, त्यांना बोलता येत नाही म्हणत होते, अशा बऱ्याच गोष्टी होत्या, तरी सुद्धा आज त्यांचा विजय। कसं आहे, काही जण जास्त बोलते आणि काम कमी करते, पण आमची प्रवृत्ती कशी माहिती आहे का, कमी बोलणे आणि काम जास्त करून दाखवणे। येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे काम होईल ती जनता बघेल आणि जनता ठरवेल की खरंच आम्ही योग्य व्यक्ती निवडला आहे का चुकीचा व्यक्ती निवडला आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो। मी काय सांगाल, काय आज भावना काय आहे? जनतेने निवडून दिलेलं आहे ती एकदम सज्जन आणि सज्जन माणूस बघूनच जनतेने मतदान केलेलं आहे। त्याच्यामुळे कुठलीच दुमत नाही की विकासाला कुठलाही रोग लागणार नाही किंवा प्रतिबंधक लागणार नाही। विकास 100% होणार म्हणजे होणार। बरं, आपल्याला काय वाटते आजची परिस्थिती, जल्लोषाचं वातावरण आहे? आज सत्याचा विजय झालेला आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाचं भाऊ म्हणा, आदरणीय संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जे आपण इलेक्शन लढलो, सत्यासाठी लढलो आणि गोरगरिबाची सेवा करण्यासाठी आपण जे काम केलो, कार्य केलो आणि राहणार आहोत, ही सर्वात मोठा आपला विजय आहे काय। आणि आतापर्यंत कुणालाही भाऊ सहकार्य करून गोरगरिबाला मदत करून जी पहिले पण करता आल्यात, आता ह्याच्याकडून डबल भाऊ करतील आणि भाऊ करणार काय। भाऊच्या आईवडिलांनी जी सेवा केलेली आहे समाजसेवा, तर ती आज फळाला आली असं म्हणावं लागेल। 100% हेच मी सहमत आहे की त्यांनी जे 6 दशकापासून जी सेवा देत होते, इथून पुढं भाऊ जोपर्यंत अध्यक्षाच्या खुर्चीवर राहतील तोपर्यंत तत्पर एवढी सेवा देणार, बाकी काहीच बघणार नाही, फक्त निलंग्याचा विकास आणि फक्त विकासच बघणार। भारतीय जनता पार्टीचा विजय हो। भारतीय जनता पार्टीचा विजय हो। आहे की आमच्या संजय भाऊ हलगरकर व संभाजी भाई पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली जी 2025ची नगर परिषद झाली त्यात संजय भाऊ हलगरकर निवडून आले। निलंगा जनतेचं मी खूप खूप आभार मानतो। मी बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।